हॅलो स्टुडंट्स. लास्ट टाइम आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं जे क्लासिफिकेशन बघितलं. आज आपल्याला बघायचं आहे त्याचं नॉमिनक्लेचर. अँड वेन वी से नॉमिनक्लेचर दॅट मीन्स द नेमिंग ऑफ दीज हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. हॅलोजन डेरिव्हेटिव्जना कसं नेम द्यायचं आहे ते आपण आजच्या पार्टमध्ये बघायचं, आजच्या टॉपिकमध्ये बघायचं आहे. सो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज किंवा कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडला दोन प्रकारे नेम दिलं जातं. एक तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्याचं कॉमन नेम, आणि दुसरी पद्धत जी आहे, द फर्स्ट मेथड इज दॅट इज कॉमन नेम अँड द सेकंड मेथड इज दॅट IUPAC names. So first clearly understand that common name means local name. These are names in that particular region, and they may have different methods in different countries. But what we say IUPAC, that is International Union for Physical and Applied Chemistry, and by this IUPAC rules or committee, the names are decided, or the rules for naming the halogen derivatives are decided. So both the naming we will see, but in the point of exam view, एक्झामच्या दृष्टीनं जर बघितलं तर IUPAC नेम्स हे जास्त इम्पॉर्टंट आहेत. पण आपण दोन्ही प्रकारचे नेम्स कसे द्यायचे हॅलोजन डेरिव्हेटिव्हजना ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिलं जे कॉमन नेम आहे ते आपल्याला अल्किल हॅलाइड या पॅटर्नमध्ये आपण कॉमन नेम देऊ शकतो. आणि अल्किल हॅलाइड असं नेमिंग देण्यासाठी आपल्याला कार्बनच्या संख्येवरून अगोदर अल्किलचं नाव माहिती पाहिजे. जसं पॅरेंट अल्केन कोण आहे ते माहीत पाहिजे, आणि ही गोष्ट तुम्हाला 11वीपासून माहिती आहे. जसं एक कार्बन, जनरली पॅरेंट अल्केनची जी नेम आहे ती कार्बनच्या संख्येवरून आहेत, आणि ही आपल्याला माहिती आहे. जसं एक कार्बन असेल तर मिथेन, आणि मग त्याच्यापासून अल्किल ग्रुप जो बनेल तो बनेल मिथाईल. दोन कार्बन जर स्ट्रक्चरमध्ये असतील तर पॅरेंट अल्केनचं नाव होईल इथेन, आणि जर आपल्याला अल्किलच्या फॉर्ममध्ये हवा असेल तर होईल इथाईल. त्याच पद्धतीने तीन कार्बन असतील स्ट्रक्चरमध्ये तर प्रॉपेन, आणि अल्किल बनेल प्रोपाईल. देन 4 कार्बन ब्युटेन, and it will become butyl. 5 carbon pentane, it will become pentyl, and 6 carbon hexane, it will become hexyl, and so on. Heptane 7 कार्बन असतील, आत असतील ऑक्टेन, नोनेन, डेकेन, असे खूप सारे पुढं प्रकार येतील. पण आपल्या सिलेबसचा विचार केला तर आपण फार तर फार पेंटेनपर्यंत ही चेन वापरतो, आणि त्यामुळे ही बेसिक चेन जेव्हा आपण नॉमिनक्लेचर बघणार कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं केमिस्ट्रीमध्ये नॉमिनक्लेचर जर बघायचं असेल तर ही बेसिक चेन आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण अल्केनच्या नेमिंगवरूनच सगळे नेम्स आपण डिसाईड करतो. मग ते IUPAC असतील नाहीतर कॉमन असतील. त्यामुळे कार्बनच्या संख्येची जो हा सिक्वेन्स आहे, ही जी होमोलोगस सेरीज आहे ती तुम्हाला माहीत पाहिजे. 1 कार्बन मिथेन, 2 कार्बन इथेन, 3 कार्बन प्रोपेन, 4 कार्बन ब्युटेन, आणि 5 कार्बन पेंटेन. आता बघूया आपण ॲक्च्युली नेम्स कशी द्यायची, कॉमन नेम्स कशी द्यायची. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की कॉमन नेम हे अल्किल हॅलाइड या फॉर्ममध्ये दिलं जातं. हॅलाइड आपण यापूर्वीच बघितलं, एकतर Cl असेल क्लोराईड, Br असेल ब्रोमाइड, आणि I असेल तर आयोडाईड. आणि अल्किल ग्रुप जो आपण ठरवणार आहोत तो कार्बनच्या संख्येवरून ठरवणार आहोत. उदाहरणार्थ आता इथं बघा CH3Br. आता इथं कार्बनची संख्या जी आहे ती 1 आहे, देअरफॉर इट इज मिथेन. सो पॅरेंट अल्केन इज मिथेन, पण तो बनणार मिथाईल. आणि हॅलोजन आहे ब्रोमीन, तो बनणार ब्रोमाइड, आणि त्यामुळे ह्याचे नाव होईल मिथाईल ब्रोमाइड किंवा मिथिल ब्रोमाइड. सो अल्किल हॅलाइड या पॅटर्नमध्येच आपल्याला नाव द्यायचं आहे, आणि त्यामुळे ह्याचं नाव येणार मिथिल ब्रोमाइड. नाउ गेस फॉर दिस, हाऊ मेनी कार्बन्स आर हियर? 2 कार्बन. 2 कार्बन मीन्स इथाईल, or we can say ethyl, and Cl means chloride, so it is ethyl chloride. Similarly, here 1 carbon again and iodide, that is methyl iodide, and here 2 carbon again and bromine, so it will become ethyl bromide. And here we can see 3 carbons are here, so it is propyl, and halogen is bromine, that is bromide. So common names are generally given in the pattern of alkyl halide. जो हॅलाइड आहे, जो क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईड, त्याचं नेम नंतर लिहायचं, आणि त्याच्या अगोदर लिहायचं कार्बनच्या संख्येवरून तुम्ही जो अल्किल ग्रुप ठरवताय, मिथाईल, इथाईल, प्रोपाईल, ब्युटाईल काय असेल तो. सो अल्किल हॅलाइड इज द कॉमन नेम. आता प्रश्न असा येतो की जेव्हा त्याच्या चेन वेगवेगळ्या प्रकारच्या असतात अल्किल हॅलाइडच्या, तेव्हा नेमिंग, कॉमन नेमिंग कसं केलं जातं? तर कॉमन नेमिंग करत असताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.
जसं जर समजा सगळे कार्बन एका ओळीत असतील तर त्या कॉमन नेमच्या अगोदर आपल्याला एन म्हणजे नॉर्मल चेन असा शब्द वापरावा लागतो किंवा असा अक्षर वापरावं लागतं बिफोर नेम. त्यानंतर जर समजा 2 नंबरच्या कार्बनला एखादा ग्रुप अटॅच झाला असेल किंवा आणखीन एक कार्बन अटॅच झाला असेल तर त्या केसमध्ये आपण त्याला आयसो असं बोलतो. जर 2 नंबरला असेल कार्बनची चेन किंवा 2 नंबरला जर चेन ब्रांच आली असेल तर त्याला आयसो असं नेमिंग दिलं जातं. जर एका कार्बनला तिन्ही बाजूनी कार्बननी वेढला असेल जस्ट फॉर लाईक धिस, एक कार्बन जो आहे तो तिन्ही बाजूनी जर कार्बन असतील तर त्या नावाच्या अगोदर टर्शरी और टर्ट असं लिहिलं जातं. आणि 2 नंबरची ब्रांच सोडून इतर कुठंही ब्रांच असेल तर त्या केसमध्ये नावाच्या अगोदर सेकंडरी असं लिहिलं जातं. सो एन म्हणजे नॉर्मल, आयसो नॉर्मल म्हणजे एका ओळीत सगळे कार्बन असतील तर त्या चेनच्या अगोदर एन बोललं जातं. आयसो जर 2 नंबरच्या कार्बनला ब्रांच असेल तर त्याला आयसो बोललं जातं. एका कार्बनला तिन्ही बाजूनी कार्बन जर असतील तर त्याला टर्शरी बोललं जातं. आणि 2 नंबरची पोझिशन सोडून चेनमधल्या इतर कोणत्याही कार्बनला ब्रांच असेल तर सेकंडरी बोललं जातं. जेव्हा एक कार्बन सगळ्या बाजूनी कार्बननी म्हणजे चारी बाजूनी कार्बननी वेढलेला असतो तेव्हा त्याला निओ बोललं जातं. सो एन, आयसो, टर्शरी, सेकंडरी आणि निओ ह्या पोझिशन्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ह्या गोष्टी खूप सिंपल आहेत. जेव्हा नॉर्मल चेन आहे तेव्हा एन, सरळ एका रेषेत सगळे कार्बन. 2 नंबरला ब्रांच आली तर आयसो. एका कार्बनला 3 बाजूनी कार्बन असतील तर टर्शरी. 2 नंबर सोडून इतर कुठेही ब्रांच आली तर सेकंडरी. आणि एका कार्बनच्या चारी बाजूनी जेव्हा कार्बन असतील तेव्हा निओ. आता आपण एक एक एक्झाम्पल बघून ह्या गोष्टी समजून घेऊ. सो एक एक कॉमन नेम आपण समजून घेऊया. जसं आता ही समोर चेन दिसती, ह्या चेनमध्ये एकूण आपल्याला जर कार्बन काउंट केले आपण तर 1 2 3 कार्बन आहेत. म्हणजे आपल्याला अल्किल हॅलाइड या पॅटर्नमध्ये नेम द्यायचा आहे आणि त्यामुळे नेम येणार प्रॉपिल. आणि हॅलोजन आहे ब्रोमिन आणि त्यामुळे ह्याचं नेम होणार एन प्रॉपिल ब्रोमाइड. व्हॉट एन इंडिकेट्स? एन इंडिकेट्स ऑल कार्बन्स आर इन अ स्ट्रेट चेन. सगळे कार्बन एका ओळीत आहेत आणि त्यामुळे नावाच्या पुढं एन आलं. सो इट इज एन प्रॉपिल ब्रोमाइड. त्याच पद्धतीने जर आपण हे स्ट्रक्चर बघितलं तर इथं सुद्धा कार्बनची संख्या 3च आहे. सो टोटल कार्बन चेनमध्ये आहे 3 म्हणजे प्रॉपिल आणि बी आर आला म्हणजे ब्रोमाइड. सो प्रॉपिल ब्रोमाइड हे बरोबर आहे. पण प्रिसाईज नेम जर द्यायचा असेल तर ब्रोमिनची अटॅचमेंट बघितली आपण तर चेनमध्ये ब्रोमिनची अटॅचमेंट जी आहे ती 2 नंबरच्या कार्बनला इकडून किंवा इकडून 2 नंबरच्या कार्बनला आणि म्हणून याच्या नावापुढे येईल आयसोप्रॉपिल ब्रोमाइड. पण जेव्हा 2 नंबर सोडून इतर कुठल्याही पोझिशनला अटॅचमेंट येईल, जसं बघूया आपण आता इथं ह्या कार्बनच्या चेनमध्ये जर तुम्ही कार्बन मोजले तर 1 2 3 4 5 मीन्स पेंटिल अँड बी आर मीन्स ब्रोमाइड. सो पेंटिल ब्रोमाइड and it will become secondary pentyl bromide. Why? Because Br is attached to the chain. पण तो चेनमध्ये सेकंड पोझिशनला नाही आहे. इकडून सुद्धा सेकंड पोझिशन नाही, इकडून सुद्धा सेकंड पोझिशन नाही. जेव्हा सेकंड पोझिशन सोडून इतर कोणत्याही पोझिशनला जर हॅलोजन किंवा कार्बन अटॅच असेल तर तशा वेळेला नेमला दिलं जातं सेकंडरी पेंटिल ब्रोमाइड. एक गोष्ट लक्षात ठेवा, या कॉमन नेमिंगमध्ये आपण टोटल कार्बन किती आहेत स्ट्रक्चरमध्ये ते मोजतो. आपण स्ट्रेट चेन किंवा एका ओळीत किती कार्बन येतात हे बघत नाही. टोटल स्ट्रक्चरमध्ये किती कार्बन आहेत ते आपण बघतो आणि त्यावरून नेम ठरवतो. जस्ट लाईक धिस. आता ह्या चेनमध्ये जर बघितलं तर आपण टोटल कार्बन आपल्याला दिसतात, मग ते कसेही विस्कटलेले असू देत, पण स्ट्रक्चरमध्ये आपल्याला टोटल कार्बन दिसतात 4 आणि 4 म्हणून हा ब्युटिल क्लोराईड आहे, बरोबर आहे. पण तुम्ही जर अरेंजमेंट बघितली तर कशी अरेंजमेंट आहे? एका कार्बनला 3 बाजूनी कार्बन आहेत आणि त्यामुळे अशा कार्बनला बोलतात टर्शरी कार्बन. आणि या कार्बनला हा क्लोरीन अटॅच आहे आणि त्यामुळे ह्याचं नेम बनणार टर्शरी ब्युटिल क्लोराईड. दॅट इज टर्ट ब्युटिल क्लोराईड. सो ब्युटिल क्लोराईड हे त्याचं नेम येणारच कार्बनच्या संख्येवरून, पण टर्ट हा शब्द का आला, कसा आला ते आपण बघतोय. दॅट इज chlorine is attached to tertiary carbon, or in the structure you can see one carbon is surrounded by 3 other carbons. Similarly in this structure you can see 1 2 3 4 total 5 carbons are there. So it is pentyl chloride, but the arrangement is not simple. Arrangement जर बघितली आपण तर कशी आहे ही arrangement? या arrangement मध्ये बघितलं तर 1 carbon is surrounded by 4 carbons and so it becomes a NEO.
So it is neopentyl and there is chlorine, so it becomes neopentyl chloride. So this much about how the common names are given. Common names are very simply given. They are given with the total number of carbon. स्ट्रक्चर मध्ये टोटल कार्बन किती आहेत बघायचे, त्याच्यावरून अल्किल ग्रुप ठरवायचा, त्याच्या पुढे जो हॅलोजन येतोय तो हॅलोजनचं नाव हॅलाइडच्या फॉर्ममध्ये लिहायचं आणि फक्त आपल्याला हे समजलं पाहिजे की एका ओळीत सगळे कार्बन असतील तर नावाच्या पुढे एन लिहायचं. 2 नंबरच्या कार्बनला पोझिशन अटॅच ब्रांच अटॅच असेल तर आयसो लिहायचं आणि 2 नंबर सोडून इतर कुठेही ब्रांच अटॅच असेल तर सेकंडरी लिहायचं. एका कार्बनला जेव्हा तिन्ही बाजूनी कार्बन सराउंड केलेले आहेत तेव्हा टर्शरी लिहायचं आणि जेव्हा एका कार्बनला चारी बाजूनी कार्बन सराउंड केलेले आहेत तेव्हा निओ लिहायचं. सो आज आपण कॉमन नेमिंग पाशी थांबणार आहे. तुम्ही कॉमन नेमिंगचा सराव घरी भरपूर करा, व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून हा सराव करा आणि ज्यांनी आत्तापर्यंत व्हिडिओ सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी व्हिडिओ सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला कंटिन्युअस त्याचे लेसन्स मिळत राहतील आणि संबंधित रिलेटेड होमवर्क तुम्हाला ग्रुपवर दिला जाईल. थँक्यू. उद्या आपण IUPAC नेमिंग्स बघतोय.